मुघल सम्राट औरंगजेब, इतिहास ज्याला एक कट्टर सुन्नी मुस्लिम शासक, मंदिर तोडणारा आणि जिझिया कर लादणारा राजा म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का, याच औरंगजेबाच्या आयुष्याची एक अशीही बाजू आहे जी अनेकांना माहिती नाही. औरंगजेबालाही हिंदू धर्मातल्या काही गोष्टी आवडायच्या की हा फक्त एक गैरसमज आहे? तर चला आज इतिहासाची पाने उलटून या मागचं खरं सत्य जाणून घेऊया. नमस्कार, मी गायत्री तांगडे आणि तुम्ही पाहत आहे राष्ट्रभूमी. असं म्हटलं जातं की औरंगजेबाच्या मनात हिंदू धर्माबद्दल कमालीचा आदर होता. पण यात किती तथ्य आहे? जर आपण ऐतिहासिक दस्तऐवज पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की औरंगजेब कट्टर असला तरी राजकारण आणि प्रशासनात तो व्यावहारिक होता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण इतर कोणत्याही मुघल सम्राटापेक्षा औरंगजेबाच्या काळात सर्वात जास्त म्हणजे तब्बल 33% हिंदू मनसबदार आणि अधिकारी त्यांच्या दरबारात उच्च पदावर होते. राजा जयसिंग प्रथम यांच्यासारख्या बलाढ्य राजपूत सरदारावर औरंगजेबाचा इतका विश्वास होता की त्याने आपल्या साम्राज्यातील सर्वात मोठ्या लष्करी मोहिमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. आता येऊया सर्वात वादग्रस्त आणि धक्कादायक मुद्द्याकडे, मंदिरांना दिलेली दाने. प्रसिद्ध इतिहासकार रिचर्ड ईटन यांच्या संशोधनानुसार औरंगजेबाने जशी काही हिंदू मंदिरे पाडण्याचे आदेश दिले, तसेच त्याने अनेक हिंदू मंदिरे, मठ आणि पुजाऱ्यांना जमिनी आणि जहागिरी सुद्धा इनाम म्हणून दिल्या होत्या. गुवाहाटीचे उमानंद मंदिर, विंध्याचलचे विद्यावासिनी मंदिर आणि वाराणसीच्या काही मठांना औरंगजेबाने करमुक्त जमिनी दिल्याचे ऐतिहासिक फरमान आजही उपलब्ध आहेत. मग प्रश्न पडतो, औरंगजेबाला हिंदू तत्वज्ञान, ज्योतिष किंवा संस्कृत साहित्याची आवड होती का? काही कथांमध्ये असा दावा केला जातो, पण इतिहासकाराच्या मते याचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्याचा भाऊ दारा शिकोह याला हिंदू उपनिषदांमध्ये रस होता, औरंगजेबाला नाही. औरंगजेबाने हिंदू परंपरा, सण किंवा स्थानिक प्रथांचा जो स्वीकार केला तो मनातून आलेल्या आवडीपोटी नव्हता, तर तो केवळ साम्राज्य चालवण्यासाठी आणि हिंदू जनतेला शांत ठेवण्यासाठी केलेले राजकीय व्यवस्थापन होते. थोडक्यात सांगायचं तर औरंगजेबाला हिंदू धर्मातली कोणती गोष्ट व्यक्तिगतरित्या आवडायची याचा कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही. त्याने जे काही केले ते सत्तेच्या समीकरणासाठी केले. इतिहास हा कधीच काळा किंवा पांढरा नसतो, तो करड्या रंगाचा असतो. हेच औरंगजेबाच्या या बाजूवरून दिसून येतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. अशाच रंजक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.